पुण्यातील स्वारगेट ते कात्रज रोडवर असलेल्या एका भुयारी मार्गामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता। संपूर्ण रक्तबंबाळ अवस्थेमध्ये हा मृतदेह होता आणि त्यानंतर तातडीनं पोलिसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं। गुन्ह्याचा उलगडा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि अवघ्या 2 दिवसांमध्ये पोलिसांनी हा सगळा उलगडा करून आरोपीला अटकही केली आहे। नेमका हा गुन्हा का घडला, कुणी केला आणि या सगळ्या मागची कारण काय, हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हे संपूर्ण प्रकरण 2 दिवसांपूर्वी घडलं। कात्रज स्वारगेट रोड वरती असलेल्या शंकर महाराज मठाच्या समोर जो भुयारी मार्ग आहे, याच भुयारी मार्गामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस काही लोकांना हा मृतदेह आढळला। या मृतदेहाच्या डोक्यामध्ये एखाद्या जड वस्तूनं वार केलेले आहेत किंवा मारलेलं आहे, ठेचलेलं आहे, असं एकंदरीत दिसून येत होतं। रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता। हे अचानक दिसलेलं भयानक दृश्य पाहून खरं तर खूप लोक घाबरले। तात्काळ या सगळ्या प्रकरणामध्ये सहकारनगर पोलिसांना फोन केला गेला। पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी पंचनामा केला। गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कुणीही आतापर्यंत समोर आलेलं नव्हतं। कुणाचीही बेपत्ता असल्याची तक्रार मिळालेली नव्हती। जी कोणी संबंधित व्यक्ती असेल त्याच्या कुटुंबियांकडून कुठल्याही पद्धतीची ऍक्शन झालेली नव्हती। त्यामुळे पोलिसांनीच या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून स्वतःच एका पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्यामध्ये तक्रार दाखल केली, फिर्याद दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। हा जो मृतदेह होता तो पोस्टमॉर्टम साठी पोलिसांनी ताब्यात घेतला। लगेचच पोस्टमॉर्टम साठी पाठवला सुद्धा आणि खून नेमका कुणी केला असावा, का केला असावा, खून करणाऱ्याची आणि खून झालेल्यांची ओळख पटवण्याचं कामही सुरू झालं। या सगळ्यामध्ये सहकारनगर पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि त्यानंतर 2च दिवसांमध्ये या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झालाय। मात्र अजूनही ही व्यक्ती नेमकी कोण, जिचा खून झालाय, त्याविषयीची कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये। या व्यक्तीची ओळख अजूनही पटली नसल्याची माहिती आहे। आता मुळात घडलं असं होतं की 2 दिवसांपूर्वी ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे ती व्यक्ती आणि किरण वाघमारे अशा नावाची एक व्यक्ती आहे, जे मूळचे फूल विक्रेता वगैरे आहे हा तरुण, असं सांगितलं जात आहे। हे दोघे सुद्धा याच भुयारी मार्गाच्या इथे दारू पिण्यासाठी बसलेले होते। दारू पित असताना या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले। हे वाद इतके विकोपाला गेले की दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले। या सगळ्यामध्ये ज्या व्यक्तीचा खून झालाय त्या व्यक्तीनं किरण वाघमारे याला आईवरून शिवी दिली, जी शिवी त्याच्या अक्षरशः मनाला लागली आणि तू मला आईवरून शिवी का दिली असं म्हणत थेटपणे जवळच असलेली एक फरशी, त्याचबरोबर सिमेंटचा ब्लॉक या किरण वाघमारे नावाच्या आरोपीनं थेट या व्यक्तीच्या डोक्यात घातला, डोकं ठेचलं आणि त्याच ठिकाणी संबंधित व्यक्तीचा खून झाला। त्यानंतर हा मृतदेह तिथेच सोडून किरण वाघमारे हा घटनास्थळावरून फरार झाला। त्यानंतर मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून किरण वाघमारे याचा शोध घेतला। त्याला पोलिसांनी आता अटक सुद्धा केलेली आहे। ज्या व्यक्तीचा खून झाला ही व्यक्ती नेमकी कोण, त्याचे कुटुंबीय कुठे असतात, हे सगळं शोधण्याचे प्रयत्न सहकारनगर पोलिसांकडून केले जातात। मात्र अतिशय क्रिटिकल अशी ही सगळी केस होती, कारण या प्रकरणामध्ये कुणीही फिर्याद देण्यासाठी पुढे आलेलं नव्हतं, कुणाचीही बेपत्ता झाल्याची तक्रार नव्हती। असं सगळं असताना पोलिसांनी लगेचच या प्रकरणाचा छडा लावला, आरोपीला अटकही केली। त्यामुळे सध्या सहकारनगर पोलिसांचं कौतुक केलं जात आहे। मात्र पुणे शहरामध्ये अशा पद्धतीनं अगदीच किरकोळ कारणावरून होत असलेल्या हत्यांचं किंवा हत्यांच्या प्रयत्नांचे प्रकार खूप जास्त वाढलेत, जे थांबवण्याचं मोठं आव्हान सुद्धा पोलिसांसमोर निर्माण झालंय। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।